काही माणसं 92-94 वर्षाच्या माणसाला दवाखान्यात देतात. 3-3 लाख रुपये येईल घालून म्हातारा जाणार त्याला. मग मागचं घर भिकारी होण्यापेक्षा 3 लाख घालायची गरज का? तुम्हाला सुधरतं का मी काय म्हणतो? बरं समजा आता माझ्याकडे बाटलीत अमृत आहे, मी तुम्हाला अमृत दिलं. अमृत तुम्ही मारणारच नाही कधी. काय पेले तुम्ही? अमृत. तुम्ही इथं राहून करणार काय? नाही. मग जाणं गरजेचं आहे का थांबलं? एक प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना बोलावं लागतं. आपल्या कीर्तनाला बोललं तरच कळतं. आयुष्यभर तुम्ही रात्रंदिवस जेवढी इस्टेट कमावली, कशी कमावा, टक्क्यानं कमावा, गुंडशाहीनं कमावा, जे कशी कमावा, तुम्हाला जसं होती येईल तशी कमावा. तुम्ही ही कमावली कोणासाठी? पोरांसाठी. तुम्ही मेल्यावर तुमची पोरं इस्टेट सांभाळू शकतात याची तुम्हाला गॅरंटी आहे का? नाही. मग तुम्हाला झक मारायला सांगितलं किती साधी साधी उत्तर आहे तुम्हाला. हे बरे वय माग परत येऊ नको इकडं. दुसरा प्रश्न आहे, रात्रंदिवस तुम्ही आयुष्य कमवून तुम्ही अन्या जेवढं कमावलंय तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार? 10 मिनिटानं उत्तर द्या, मी बसून घेतो. महिला म्हणतात तुम्ही कपाटातल्या सगळ्या साड्या नेसणार कधी? तू तर उद्या परवा जाण्याची शक्यता आहे. आणि साड्या तर इतक्या आहे, तू जर पावसाळ्यात मेली तर सरपणाची गरजच नाही. मग तुम्ही करणार? तुम्ही एवढे कोटीचे बंगले बांधलेत, 5-5-10 हजार कोटीचे, त्याला झोपाळा केलाय, त्याच्यात बसणार का? आंघोळीला बाथरूम केलंय, पोहे, बाथरूम, स्विमिंग टँक, त्याच्यात पोहणार कधी? बोला ना पटापटा पटापटा बोला. 50चे तर 50चे झाले. खरं बोला. 50चे बोला पटकन. 50चे झाले. शुगर बोला बोला. शुगर आहे, बीपी आहे, एक झटका येऊन बोला, स्प्रिंग घालेल आहे, मूळव्याधाचा ठणका चालूची, इथं मागून फॅन लावायची वेळ आली. चला चला मूत खरा वळवळ करतोच. झोपताना गोळ्यांचा गावाचे पालत व्हायची गोळी, उतानं व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी. काहींना जेवताना 3 गोळ्या, खाली बसताना एक, पुन्हा उभं राहताना. काहींना बाथरूमला जातानाच गोळी, इकडं खालं तरच इकडं होतं. मग एवढा तुम्ही कमावलंय याचं कारण आहे मृत्यू लोकांमध्ये तुम्हाला मरायचंच आहे. इंद्रिकचं वाक्य आहे, जगातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे. सगळ्यात मोठी. हे सांभाळा, हे मरू द्या. पैसा आपण कमवतोय, पैसा आपल्याला कमीत नाही. गाडी आपण कमीतोय, गाडी आपल्याला घेत नाही. आणि हे गेल्यावर गाडीचं करायचं काय? आपले डोळे गेले, टीव्ही चालू झाला, आपले गुडघे गेले, दिंडी निघाली. हे नाही तो. शरीर सुंदर आहे तोपर्यंत जग सुंदर आहे. तुमचं काय मत आहे? हे सांभाळा. हे गेल्यावर याचं काय करायचं? कोणाला वेळ आहे ह्या जगात? इंद्रिकेचं वाक्य लिहून ठेवा. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. लोकांना तुमचं काहीच घेणार नाही. लोक तुम्हाला वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून द्यायला. लोकांना तुमचं काय घेणं आहे? काही लोक म्हणतात माझ्यावर प्रेम आहे लोकांचं. चक्रम मानू शकतो. लोक बापाला उचलून लागतील तर तुझ्यावर काला प्रेम करते. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती फक्त तुझं ATM मोकळं करते, प्रेम करीत नाही. पोरगी कधीच पोरावर प्रेम करीत नाही, ती फक्त त्याचं ATM मोकळं करते. तिला काय घेणं? आता ह्या पोराला मागच्या महिन्यात पोरीनं धोका दिलाय, काय उपयोग काय? आज बॅलन्स टाकाय पैसे राहिले नाही. थुकेल तंबाखू वाळून खायची वेळ आली. कोण प्रेम करतो? वाक्य लिहून ठेवा. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. काही पोरं म्हणतात ते पोरीला, फुल है गुलाब का. प्रेम करणारी पोरं ध्यानात ठेवा. तुम्ही गुलाबाचं फुल वापरत नका जाऊ, ते फार छोटं फुल आहे. सूर्यफूल वापरा.
खरंय का खोटं आहे? आणि त्यासाठी कीर्तनाला सुरुवात तुमची माझी मला वाटतं पहिलीच गाठ आहे. हा, आपलं काम थोडं नंगाट आहे. नंगाट म्हणजे परत गाठ नाही घेतली तरी चालेल, पण कीर्तनाला 3 सूचना आहेत. दरिद्र्यावानी बसायचं नाही, तोंड सोडून बिडून द्यायचं नाही, यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, मॅच जीव काढायचा. तुम्ही सुताक पाडल्यावानी बसायचं, जमणार नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागेल. बोललं तरच कळलं, नाही तर काही पहिलंच काही कळलं नाही, पुढं काय कळलं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, शंका जर अभंगात असली तर जाग्यावर विचारायची. ओपन चॅलेंज कुणालाही. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझा काय समज. आणि तुला पटा म्हणून आम्ही कीर्तन करतोय, तुला सांगितलं कोणी? आम्ही काय कीर्तनकार आहे का? आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारी घडी आहे. आम्ही फक्त फेटा बांधायचा आणि कमर बांधायची. पांडुरंग आमचा बाप आहे, बाप लेकराला बुद्धी देईल तसं कीर्तन. आपल्या हातात काय काय तुमच्या हातात? तुम्ही एवढे शाळे नाही तर केस पिकून का दिले? तुमच्याकडं काय काय नाही. एक वाक्य ऐकायचं, बाहुली कटेवर उभी आहे. आपण उभी आहे, आपण बाहुली आहे, आणि दुरी कटेवर उभी आहे. कटेवर उभी असणारी दुरी जशी हलेल तसे आपल्या जीवनातल्या घटना घडतील. आपल्या हातात काय काय तुमच्या हातात मला सांगा ना. माझ्यामुळे तुमचा संसार झाला, मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती, त्याने तिसरी केली असती. तो गडी आहे. माझा पाय लागला, तुझा पायच कसा आहे? तुझा पाय तिकडून इकडे येताना तुझ्या बापाला भिकारी करून आला, तो इकडे काय करत? काय कोण आहे तुम्ही? आणि त्यासाठी कीर्तनाला सुरुवात. गायक वादक मंडपवाले माईक सिस्टमवाले सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात. आता कीर्तन पटापटा बोलावं लागेल, तेव्हा कीर्तन कळेल. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. हो, कडवे 5 आहेत. हो, आणि हा अभंग उपदेश